लूक याचा 11 अध्याय 28 वचन. पण तो म्हणाला, उलट जे देवाचे वचन ऐकतात आणि त्याचे पालन करतात ते धन्य आहेत. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांना, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथं आपल्याला काय सांगत आहे की प्रभू परमेश्वर म्हणाला. उलट म्हणजे काय? याच्या उलट जेव्हा थोमाने काय केला होता, परमेश्वरावरती अविश्वास दाखवला होता. तो म्हणत होता की जेव्हा मी येशू ख्रिस्ताच्या खिळलेल्या हाताचे जे छिद्र आहेत त्याच्यामध्ये मी जेव्हा माझं बोट टाकून पाहेल किंवा त्याला जो भाला त्याच्या छातीमध्ये खुपसण्यात आला होता त्या भाल्यामध्ये मी माझा हात टाकून पाहील तरच मी त्याच्यावरती विश्वास ठेवेल. तर जसं परमेश्वराचं वचन इथं आपल्याला सांगत आहे की याच्या उलट जे देवाचे वचन ऐकतात आणि त्याचे पालन करतात ते धन्य आहेत. पहा, म्हणजे आपण न पाहता विश्वास करणारे आणि वचनांचे पालन करणारे, वचन ऐकणारे आणि त्याचे पालन करणारे ते धन्य म्हटलेलं आहे परमेश्वराने आपल्याला. किती पहा, परमेश्वर आपल्यावरती प्रीती करतो माझ्या बहीण भावांनो. परमेश्वर आपल्याला काय म्हणत आहे? धन्य म्हणत आहे, कारण आपण त्याचे वचन ऐकतो आणि त्यांचे पालन करतो. पहा, परमेश्वराला आपल्याकडून काहीच अपेक्षा नाही आहे माझ्या बहीण भावांनो. फक्त आणि फक्त आपण हे जगिक जीवन जगत असताना इथल्या व्यापामध्ये न गुंतून राहता आपण परमेश्वराचे वचन ऐकणे आणि ते वचनावरती चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हेच फक्त परमेश्वराला आपल्याकडून हवं आहे. म्हणूनच आपण काय केलं पाहिजे की परमेश्वराचा धावा केला पाहिजे. परमेश्वर आपल्याला धन्य म्हणत आहे. परमेश्वर आपल्यावरती प्रीती करतो आणि तो काय म्हणत आहे की फक्त त्याचे वचन ऐका. हो, या जगिक गोष्टीमध्ये अडकू नका आणि वचन ऐकून, फक्त वचन ऐकून ते सोडून न देता आपण ते ग्रहण केलं पाहिजे आणि त्या वचनावर चालण्याचा आपण प्रयत्नसुद्धा केला पाहिजे. जेव्हा आपण करू असं तर परमेश्वर आपल्याला नक्की त्याच्यामध्ये सहाय्यता करेल आणि आपण परमेश्वराच्या सावलीमध्ये, छायेमध्ये अधिक आणि अधिक आपण काय करू? बलवंत हो. कारण परमेश्वर हा आपल्याला बल देणारा, शक्ती, सामर्थ्य देणारा एकमेव असा जीवित परमेश्वर आहे. म्हणूनच ह्या वचनाला आपण आपल्या हृदयामध्ये ग्रहण करूया माझ्या बहीण भावांनो. आणि आपण फक्त परमेश्वराचे वचन ऐकणे यासाठी अधिक आणि अधिक आपण बायबलचं वाचन केलं पाहिजे. परमेश्वर आपल्याला बायबलच्या वचनाद्वारे बोलत असतो. वेळोवेळी त्याचे वचन आपल्या जीवनामध्ये कार्य करतात. म्हणून आपण काय केलं पाहिजे? ते वचन आपण अवगत करणं, वचनावरती चालण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे. त्या अद्भुत अशा वचनासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करते बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतोय माझ्या राजा. हो परमेश्वरा, या सुंदर दिवसासाठी बाप्पा तुला धन्यवाद देते माझ्या राजा. हो देवा, कित्येक लोक आहेत माझ्या राजा का हाचा अद्भुत दिवस नाही पाहू शकले माझ्या राजा, पण तुझ्या अनुग्रह कृपा दृष्टीमुळे आम्ही आज जिवंतच्या भूमीमध्ये सुरक्षित आहोत. त्याबद्दल तुला धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, या अद्भुत वचनासाठी सुद्धा तुला धन्यवाद देते माझ्या राजा. आम्ही विश्वासामध्ये कमकुवत होऊ नये माझ्या राजा. तू आम्हाला धन्य म्हणतोस कारण आम्ही तुझे वचन ऐकतो, ते पालन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, त्या वचनावरती आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आम्हाला तू शक्ती, सामर्थ्य, बुद्धी, बळ दे माझ्या राजा. हो देवा, कारण तुझ्या विना आम्ही अधुरे आहोत, तुझ्या विना आम्ही अपूर्ण आहोत. होय माझ्या राजा, तू माझ्या प्रत्येक यूट्यूब परिवारातील प्रत्येक लहान थोरावरती तुझा आशीर्वाद पाठव माझ्या राजा. प्रत्येक अशा गरजू बहीण भावापर्यंत हे वचन पोहोचण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या राजा. हो देवा, कारण तुला आमच्याकडून फक्त आणि फक्त एवढीच अपेक्षा आहे की आम्ही तुझ्या वचनात वाढावं, तुझ्या अधिक आणि अधिक आम्ही सानिध्यात राहावं. होय माझ्या राजा, तू असं करण्यासाठी आम्हा प्रत्येक बहीण भावाला तू सहायता आणि मदत कर माझ्या राजा. हो देवा, विशेष करून मागते माझ्या राजा, जे कोणी आजारी आहेत माझ्या बाप्पा, त्या सर्वांना तू स्पर्श कर. त्यांच्या घरातील हर एक अडचण तू काढून टाक माझ्या राजा. त्यांना शक्ती, सामर्थ्य, बळ दे माझ्या परमेश्वरा. त्यांच्या जीवनात तू कार्य कर माझ्या राजा. त्यांच्या अंतरुण बदल माझ्या पित्या. हो देवा, तुला सर्व गोष्टी शक्य आहेत माझ्या राजा. तू असं करतोस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. माझ्या राजा, तसंच विशेष करून मागते बाप्पा, जे कोणी व्यसनाच्या अधीन गेले आहेत माझ्या राजा,
ते प्रत्येक व्यसनातून त्यांना तू मुक्त कर माझ्या राजा. हो देवा, त्यांचे तू हृदय बदल माझ्या राजा. त्यांच्या हृदयात तुझं कार्य होण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या राजा. ते व्यसन लहान असू दे, मोठं असू दे माझ्या राजा, कारण हे सैतानी कार्य जो आहे परमेश्वरा, तो माणसाला गुरफटून ठेवत आहे माझ्या राजा. तो व्यस्त करत आहे माझ्या राजा. तुझ्यापासून अनेक आत्मे तो दूर घेऊन जात आहे माझ्या देवा. ते दारूचं व्यसन असू दे, सुपाऱ्यांचं, इतरही बरेच व्यसनामध्ये ते लोकांना अडकवून ठेवत आहे माझ्या राजा. तिथे ते दुष्टाचा तू नाश कर माझ्या परमेश्वरा. त्या प्रत्येक एक व्यसनापासून माझ्या बहीण भावांना तू मुक्त कर माझ्या राजा. हो देवा, तू असं केलंस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो देवा परमेश्वरा, जे कोणी कर्जात आहेत माझ्या राजा, ज्यांचे काही फायनान्शियल इश्यूज आहेत माझ्या राजा, त्याही माझ्या बहीण भावांचे ते प्रॉब्लेम तू सॉल्व कर माझ्या राजा. तुला सर्व शक्य आहे माझ्या राजा. त्यांच्या मार्गात येणारे प्रत्येक अडचण तू काढून टाक माझ्या राजा. त्यांना तू शक्ती सामर्थ्याने भर माझ्या परमेश्वरा. त्यांच्या जीवनातील मार्ग तू मोकळे कर माझ्या राजा. तू असं केलंस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. आणि परत एक वार बापा, ह्या जीवनासाठी, ह्या वेळेसाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. आणि ही छोटीशी प्रार्थना धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणाय का पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहाची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगाने वसो. प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जे ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. शालोम. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक यू सो मच.